आज आहे शनिवार आणि आज आता मी सेकंड व्लॉग शूट करणार आहे. तर आंघोळ वगैरे आवरली आणि आता मी जस्ट बसले. तर आता मी नाश्त्याची तयारी करायला जाते आणि आता चला तुम्ही पण मी नाश्त्याला काय बनवते ते तुम्ही बघा. आपण नाश्त्याला इडलीचा बेत केलेला आहे आणि पीठ मी कालच भिजत ठेवलेलं होतं, डाळ तांदूळ आणि वाटूनही घेतले रात्री. इडली चतुर्थीला सुट्टी आहे, त्यामुळे सुट्टीमध्ये थोडंसं रिलॅक्समध्ये नाश्ता करायला वेळ मिळतो. हे आपण कुंडीत लावलेलं मिरचीचं झाड आहे आणि त्या बघता तुम्ही त्याला किती मिरच्या आलेल्या आहेत. आणि आत्ता आपल्याला इडली बरोबर चटणी करण्यासाठी आता मी या मिरच्या तोडणार आहे, घरच्या आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक. कुंडीमध्ये सुद्धा आपण छान असं मिरचीचं झाड लावू शकतो आणि ऑर्गॅनिक मिरची आपल्याला वापरायला. छोटंसं झाड आहे ते आणि एकदम नाजूक आहे, तुम्ही बघत असाल. त्याच्यातच मी इथे खाली आलंसुद्धा लावलेलं आहे. तर आपल्याला आत्ताच्यासाठी एवढ्या मिरच्या पुरेशा आहेत आणि म्हणून मी एवढ्याच तोडलेल्या आहेत. बाकीचे आपल्याला लागतील तसे आपण घेऊन जाऊया. आपण कढीपत्तासुद्धा लावलेला आहे कुंडीतच. आपण कढीपत्त्याचे सुद्धा 2-3 पानं आपण घेऊयात, आपल्याला लागणार आहे. खोबरं खोवून न घेता असंच कापून घेते, मिक्सरला लावणार, कारण मिरची आहे, कोथिंबीर आहे, त्याच्याबरोबर ते बारीक होऊन जाणार. चटणीसाठी आपण इथे खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे. तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही मिरची घेऊ शकता. मी सुद्धा ही सगळी नाही टाकणार आहे, त्याच्यातले 2-3च वापरणार आहे. आणि आता 15 मिनिट झालेले आहेत, तर आपल्या इडलीसुद्धा झाली असेल तर मी गॅस बंद करते. चटणीमध्ये कढीपत्त्याचे 4-5 पानं टाकायचे, म्हणजे त्याला खूप छान टेस्ट येते.
मिरचीची इडली आपली तयार झालेली आहे. आणि आता आपण मी नाश्ता करते, तुम्ही पण या नाश्ता करायला. थँक्यू.